मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत देण्यात आलेली आहे। मुदतवाढ दिल्यानं शिंदेच्या सेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शिंदेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच मुशाली, आपण पाहतोय की 1 वर्ष उत्तर भारतीय जितके ऑटो टॅक्सी चालक आहेत त्यांना वाढवून देण्याच्या निर्णयानंतर महायुतीतील अनेक मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे यावरून वाद होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेतल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आणि एकतर्फी निर्णय घेतले जात असतील तर कॅबिनेट बैठकीची गरज काय असा सूर जो आहे तो मंत्र्यांमध्ये आहे आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीत आता अंतर्गत राजकारण तापण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना मंत्र्यांची चर्चा सुद्धा होणार आहे। उत्तर प्रदेशामध्ये पुढच्या 1 वर्षानंतर निवडणुका आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। मात्र यामुळे जो निर्णय घेतला गेला त्यामध्ये परिवहन मंत्र्यांना विश्वासात का घेतलं गेलं नाही असा देखील नाराजीचा जो सूर आहे तो देखील या ठिकाणी आहे। एकंदरीतच आता काय नेमकी चर्चा होणार आहे महायुतीतल्या मंत्र्यांमध्ये हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठीची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र याच्यामुळे शिंदेचे मंत्री जे आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळते। महिन्या 2 महिन्यातच वेळ जो आहे तो वाढवून देण्यात आलेला होता। मात्र आता ही वर्षभराची मुदत देण्यात आल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे।